morning, ladies and gentlemen. You are about to witness one of the most prestigious international awards. सुस्वागतम. आज ह्या मंचावर एक अनोखा, आगळा वेगळा असा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे. सन 2019 सालातील आंतरराष्ट्रीय कीर्तीचे नामांकित व्यक्तींना आम्ही आज येथे सन्मानित करणार आहोत. आपल्या अथांग परिश्रमाने समाजातील विविध क्षेत्रात ठसा उमटविणारे व उल्लेखनीय असं यश संपादन करणाऱ्या व्यक्तींचा आज आपण येथे सत्कार करणार आहोत. यावेळेस मी विनंती करते मिसेस क्रॉसी उर्टेकर यांनी कृपा करून पुढे यावे. थँक यू मिसेस उर्टेकर. आज यांच्या हस्ते आपण आपल्या मान्यवरांचा सन्मान करणार आहोत. फर्स्ट ऑफ ऑल, I would like to call upon a dignitary who, according to the Forbes magazine, has been declared for the 4th consecutive year a richest man on this planet. Yes, ladies and gentlemen, please welcome Mr. Bill Gates. इसके बाद मैं बुलाना चाहूँगी विश्व की सबसे खूबसूरत हसीना, भारत की आन बान और शान, none other than the very gorgeous, the queen of many hearts, the ex-Miss Universe, ladies and gentlemen, Aishwarya Sajjan. Now I would like to call upon a legend, universally voted as the most influential man of 2019, this time again a proud Indian, the mastermind behind Make in India, ladies and gentlemen, our Prime Minister, Mr. Virendra Modi. Thank you, sir. दोस्तों, अब आपके सामने बस प्रस्तुत है एक ज़बरदस्त फंकारा. शी इज़ द फर्स्ट वुमेन टू जॉइन द इंडियन पुलिस सर्विस. शी इंट्रोड्यूस्ड सेवरल रिफॉर्म्स इन द तिहाड़ जेल विच गेन्ड हर द वर्ल्ड वाइड अक्लेम. शी वन द रमोन मगसाई अवार्ड. प्लीज वेलकम मिस किरण त्रिवेदी. Next to follow is one of the most brilliant and intellectual personality, an Indian economist and politician. His dearth of knowledge in finance saw him become the finance minister, the governor of the Reserve Bank of India. Ladies and gentlemen, please welcome Mr. Gyan Mohan Singh. अब आपके सामने पेश है बॉलीवुड की अदाकारा जिसकी खूबसूरती ने उसे बॉलीवुड से हॉलीवुड तक पहुंचा दिया. द वेरी हॉट एंड सिजलिंग, लेडीज एंड जेंटलमैन, प्लीज वेलकम मिस दीपिका काटकोन. Next we have the oldest and richest person to become the president. First, without any prior government service. He won the election despite losing the popular vote. Ladies and gentlemen, let's hear it for Mr. Ronald Jump. आखिर में स्वागत कीजिए दुनिया में तीसरी बादान पर खड़ी सबसे शक्तिशाली महिला,
Italian-born Indian politician, she became the longest-serving president in the 125-year history of the Congress Party. Srimati Mona Gandhi. I thank Mrs. Uttekar for being here. या मंचावर उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे आपण कौतुक करूया. प्रियांनो, माझं नाव साहिल पवार. मी इथं मंचावरील उपस्थित असलेल्या सर्व सुप्रसिद्ध पारितोषिक विजेत्यांचे मनापासून अभिनंदन करतो. परंतु हे जग व त्यातील डामडोल सर्वांचा नाश होणार आहे. प्रभू येशूचे द्वितीय आगमन समीप आले आहे. तो भयानक न्यायाचा समय जवळ येऊन ठेपला आहे. तेव्हा जे काही सन्मान व ह्या मान्यवरास मिळाला आहे ते सर्व निरार्थक आणि व्यर्थ ठरणार आहे. थांबा 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 प्रियानो, हे जे यश प्रतिफळ ह्या मान्यवरांच्या हाती लागलं आहे, ह्याविषयी आपलं बायबल काय म्हणतं ते आपण सर्वजण मिळून एकदा नीट ऐकूयात. हॅलो मिस्टर बिल्डेट्स, गुड मॉर्निंग. प्रियानो, जसं आपल्या सर्वांना ठाऊकच आहे, मिस्टर बिल्डेट्स हे या भूतलावरील सर्वात धनवान मनुष्य. परंतु आपलं बायबल धनाविषयी काय म्हणतं ते एकदा आपण नीट ऐकूयात. मत्तईकृत शुभवर्तमान ह्याचा 19वा अध्याय आणि 24वे वचन. येशूने म्हटले, स्वर्गाच्या राज्यात धनवानाचे प्रवेश होणे कठीण आहे. ह्यापेक्षा उंटाला सुईच्या नाकातून जाणे सोपे. होय प्रियांनो, अशा प्रकारे बायबलने धनाची किंमत शून्य केली आहे. मिस ऐश्वर्या सज्जन. प्रियांनो, आपल्या सर्वांना तर ठाऊकच आहे, मिस ऐश्वर्या सज्जन ह्या भूतलावरील सर्वात सुंदर स्त्री असं त्यांना म्हटलं जातं. परंतु सौंदर्याविषयी आपलं बायबल काय म्हणतं ते एकदा पाहूयात. नीतिसूत्र याचा 31वा अध्याय आणि 30वे वचन. सौंदर्य भुलविणारा आहे व लावण्य व्यर्थ आहे. परमेश्वराचे भय बाळगणाऱ्या स्त्रीची प्रशंसा होते. होय प्रियांनो, अशा प्रकारे बायबलने ह्या भूतलावरील सौंदर्याची देखील किंमत शून्य केली आहे. बळाविषयी आपलं बायबल काय म्हणतं ते पण पाहूयात. करिंकरास पहिले पत्र याचा 1 अध्याय आणि 27वे वचन. बलवानास लाजवावे म्हणून देवाने जगातील जे दुर्बळ ते निवडले. प्रियांनो, अशा प्रकारे या भूतलावरील आपण ज्या बळासाठी पळतो, ज्याच्या पाठीमागे आपण चालतो, त्याची किंमत देखील बायबलने शून्य केली आहे. सामर्थ्याविषयी बायबल काय म्हणतं ते ऐकूयात. यशया याचा 40वा अध्याय आणि 30वे वचन. तरुण थकतात, भागतात, ठेत खातात, परंतु परमेश्वराची आशा धरून राहणारा नवीन शक्ती संपादन करील. होय प्रियांनो, अशा प्रकारे बायबलने सामर्थ्याची देखील किंमत, त्याचे मोल शून्य केली आहे. ज्ञानाविषयी बायबल काय म्हणतं तेही ऐकूयात. करिंकरास पहिले पत्र याचा 1 अध्याय आणि 27वे वचन. ज्ञानास लाजवावे म्हणून देवाने जगातील जे मूर्खपणाचे ते निवडले. होय प्रियांनो, आपण आपलं आयुष्य जे ज्ञान कमवण्यासाठी जे घालवतो त्याची किंमत देखील बायबलने शून्य केली आहे. प्रसिद्धीविषयी बायबल काय म्हणतं ते पाहूयात. मत्तईकृत शुभवर्तमान ह्याचा 16वा अध्याय आणि 26वे वचन. मनुष्याने सारे जग जिंकले परंतु आपल्या आत्म्याचा नाश केला तर त्याला काय लाभ. होय प्रियांनो, अशा प्रकारे बायबलने प्रसिद्धीची देखील किंमत, त्याचे मोल शून्य केले आहे. अभिमानाविषयी बायबल काय म्हणतं ते ऐकू.
गलातियरास पत्र ह्याचा 6वा अध्याय आणि 14वे वचन. येशूच्या वधस्तंभाच्या अभिमानाशिवाय मला कोणतेही अभिमान बाळगणे ना हो. होय प्रियांनो, इथे अभिमानाची देखील किंमत मोल शून्य केली आहे बायबलने. यशाविषयी आपलं बायबल काय म्हणतं तेही ऐकू. लूक वर्तमान याचा 9वा अध्याय आणि 48वे वचन. जो श्रेष्ठ आहे त्याने सेवक व्हावे व जो कनिष्ठ आहे तो तुम्हामध्ये श्रेष्ठ होईल. होय प्रियांनो, इथे बायबलने यशाची देखील किंमत, त्याचे मोल शून्य केले आहे. मित्रों, इसने तो हमारा पूरा डिमोनेटाइजेशन कर दिया है. इस समस्या का हल निकालना तो देश चलाने से भी मुश्किल. इसने तो हम सबको शून्य के बराबर कर दिया. From hero, this person has made us a zero. No, Mr. Ronald, there's a solution for every problem. प्रियांनो, आपल्या बायबलमध्ये आपल्याला आपल्या प्रत्येक समस्येचे उत्तर सापडते. प्रियांनो, मी तुम्हाला तुमची किंमत, तुमची खरे मोल मी आज तुम्हाला बायबलमधून सांगतो. तर आपण सर्वजण इथं बसलेले जेवढे केवढे आहोत त्या सर्वांनी मिळून योहानकृत शुभवर्तमान याचा 15वा अध्याय आणि 5वे वचन काढावं. अंकल, सगळ्यांसाठी तुम्ही ते रीड करतात. योहानकृत शुभवर्तमान याचा 15वा अध्याय आणि 5वे वचन. योहानकृत शुभवर्तमान याचा 15वा अध्याय आणि वचन 5. मीच वेल आहे, तुम्ही फाटे आहात. जो माझ्यामध्ये राहतो आणि मी ज्याच्यामध्ये राहतो तो पुष्कळ फळ देतो. कारण माझ्यापासून वेगळे असल्यास तुम्हाला काही करता येत नाही. आमीन. होय प्रियांनो, येशू इथे स्वतः तुमच्याशी बोलत आहे की मीच वेल आहे, तुम्ही सर्व फाटे आहात. जो माझ्यामध्ये राहतो व मी ज्याच्यामध्ये राहतो तो पुष्कळ फळ देतो, कारण मजपासून वेगळा असल्यास तुम्हाला काहीच करता येत नाही. होय प्रियांनो, येशू वाचून राहिल्याशिवाय आपल्याला काहीच करता येत नाही. आपली खरी किंमत, खरे मोल आपल्याला कधीच कळत नाही. परमेश्वर किती चांगला आहे त्याचा अनुभव घेऊन पहा. आजच ती संधी आहे, आजच तो तारणाचा दिवस आहे. प्रियांनो, पहा, तारण तुमच्याकडे चालून येत आहे, त्याचा तुम्ही स्वीकार करा. होय प्रियांनो, येशू ख्रिस्त तुमच्याकडे चालून येत आहे, त्याचा तुम्ही स्वीकार करा. मग पहा तुमची किंमत, तुमचे मोल किती पटीने वाढते. प्रियांनो, आपण काही क्षणांपूर्वीच बघितलं बायबलने या सर्वांची किंमत कशी शून्य केली होती. परंतु जेव्हा येशू ख्रिस्त त्यांच्याबरोबर तिथे उभा आहे, त्या सर्वांची किंमत अधिक पटीने वाढली आहे. परंतु प्रियांनो, जेव्हा आपण येशू ख्रिस्ताच्या पावलावर पाऊल ठेवून चालत नाही, त्याला अनुसरत नाही, त्याला आपल्या जीवनातून काढून टाकतो, तेव्हा आपली किंमत, आपले मोल पुन्हा शून्य होते. यू विल अगेन बिकम अ झिरो. परंतु तुम्ही जे सर्व शून्य आहात त्यातील कोणी एक येऊन पश्चाताप करतो, येशूकडे वळतो, येशूमध्ये राहू लागतो, त्याला अनुसरतो, तर त्याची किंमत, त्याचे मोल वाढते. एक जण येशूकडे आला, त्याची किंमत वाढते. किंमत 10 होतीये. 2 जण आले, किंमत 100 होती. 3 जण आले, किंमत 1000 होतीये. 4 जण आले, किंमत 10,000 होतीये. 5 जण आले, किंमत 1,00,000 होतीये. होय प्रियांनो, असे करीत करीत आपली किंमत, आपले मोल वाढत जाते. यालाच चर्च असे म्हणतात. चर्च इज अ बॉडी युनाइटेड इन क्राइस्ट, वेअर क्राइस्ट इज द हेड ऑफ द चर्च अँड ऑल दोज हू लिव्ह इन क्राइस्ट आर द बॉडी. प्रियांनो, एक गोष्ट मला तुम्हाला इथे नजरेस आणून द्यायची आहे. जसं आपण आत्ताच पाहिलं, बायबलने आपल्या सर्वांची किंमत, मोल शून्य केले. एक शून्य पुढे येऊन पश्चाताप करतो, येशूकडे वळतो, त्याची किंमत वाढते, हे नक्कीच. परंतु जेव्हा अनेक शून्य एकत्र येतात येशूकडे, तेव्हा त्यांची किंमत त्या क्षणी अधिक पटीने वाढते. प्रियांनो, येशूला आपल्या आयुष्यामध्ये प्रथम स्थान द्या. येशूमध्ये राहा, कारण येशू स्वतः म्हणतो
जो माझ्यामध्ये राहतो व मी ज्याच्यामध्ये राहतो तो पुष्कळ फळ देतो, कारण मजपासून वेगळं असल्यास तुम्हाला काहीच करता येत नाही. होय प्रियांनो, येशूपासून वेगळे असल्यास आपल्याला काहीच करता येत नाही, काहीच करता येत नाही. ज्याला कान असो तो ऐको. आमीन.